नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विद्यामंदिर चोकाक येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न. अवकाश दर्शन, रोबोट आणि सौर उपकरणांनी वेधले सर्वांचे लक्ष. कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक येथील विद्यामंदिर चोकाक शाळेत विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन गावचे सरपंच सुनील चोकाकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक अर्जुन पाटील यांचे या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती विशेष आकर्षण ठरल्या. इयत्ता 1ली ते 4थी लहान गट आणि 5वी ते 7वी मोठा गट अशा 2 गटात स्पर्धा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून अवकाश दर्शन, रोबोट, मानवी अंतर्गत अवयवांच्या प्रतिकृती, क्रेन व ड्रिल मशीन यासारखी मॉडेल्स साकारली. तसेच पाण्याची बचत करणारी उपकरणे, रस्त्यावरचे स्वयंचलित दिवे आणि सौर ऊर्जेवर चालणारी साधने यांनी उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान शिक्षिका तृषा ठोंबरे यांनी अत्यंत नेटकेपणाने केलं. त्यांना जयश्री कुंभार, राजू मुल्ला, सरोज गवळी, अर्चना पाटील, राहुल शेंडगे व अभिजित कांबळे यांचे सहकार्य लाभले. प्रदर्शनाचे परीक्षण कांबळे सर, मुल्ला सर यांनी केलं. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये लहान गटात प्राची चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला, हार्दिक चव्हाण यांनी द्वितीय तर भरत कांबळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मोठ्या गटात अंकिता अंकले हिने प्रथम क्रमांक मिळवला, श्लोक भोपळे यांनी द्वितीय तर हर्षवर्धन मोरे आणि श्रेयांश शिंदे यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणारा हा उपक्रम ठरला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी सरपंच सुनील चोकाकर, मुख्याध्यापक अर्जुन पाटील, शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष अश्विनी कांबळे, राहुल गाडगे, सुहास कुंभार ढेरे तसेच सदस्य सावंता माळी, शीतल भोपळे, जंबू पाटील यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संदीप कोले. सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.